मध्ये ॲज अ अर्चना झावरे मराठी विषय शिकवत आहेत आणि आज आपल्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या जे ऑनलाईन क्लासेस आहेत त्यामध्ये सगळ्यांचं मी स्वागत करत आहे। आज आपण चा जो टॉपिक है तो पत्रलेखन है। देखो उपयोजित हमारा जो अपने सेक्शन है आप सबको भी बहुत मालूम हो चुका है। गद्य पद्य, उसके बाद स्थूल वाचन, उसके बाद भाषा अभ्यास और उसके बाद आने वाला उपयोजित लेखन अपना क्वेश्चन नंबर 5 बहुत इंपॉर्टेंट है। उसको आपको मिलने वाले जो मार्क्स है आपको वहां पे मार्क्स मिलते हैं। तो इसी हिसाब से मैंने आज फिर से जो अपना पत्र लेखन है उसके बारे में हम आज देखने वाले हैं और पत्र लेखन में हमें 6 मार्क्स मिलते हैं। बघा प्रश्न क्रमांक 5 अ मध्ये आपल्याला पत्रलेखन हा येतो आणि पत्रलेखनाचे 2 प्रकार आहेत। त्या प्रकारांबद्दल कशा प्रकारे पत्रलेखन करायला हवं याबद्दल आपल्याला काय करायचं आहे माहिती आज पुन्हा पाहायची आहे। रिव्हिजन आहेत, आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण पुन्हा आपण एकदा पुन्हा रिव्हिजन घेऊया। उपयोजित लेखनामध्ये आपल्याला आज पत्रलेखन पाहायचंय। या ठिकाणी पत्रलेखनाचे 2 प्रकार असतात। या ठिकाणी पत्रलेखन करत असताना आपल्याला सगळ्यांच्या डोक्यात असलं पाहिजे की 2 प्रकारे आपण पत्रलेखन करत असतो, एक औपचारिक आणि एक अनौपचारिक। औपचारिक पत्र आणि अनौपचारिक पत्र। अनौपचारिक पत्राला आपण फॉर्मल लेटर म्हटलं जातं आणि औपचारिक लेटरला फॉर्मल, अनौपचारिकला इनफॉर्मल। अनौपचारिक पत्र आणि औपचारिक पत्र, फॉर्मल इनफॉर्मल। औपचारिक पत्रामध्ये आपल्याला लिहित असताना समोरच्याला कशा प्रकारे आपण पत्राची मांडणी केली पाहिजे याबद्दल आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। त्याचबरोबर या ठिकाणी पत्रलेखन करत असताना या ठिकाणी चुकून 5 गुण झालेले आहेत पण पत्रलेखनासाठी आपल्याला 6 गुणांसाठी पत्रलेखन हा विचारला जात असतो। मग पत्रलेखन करत असताना लक्षात ठेवायच्या ज्या काही बाबी आहेत त्या आपल्याला या ठिकाणी पाहायचंय। कृतीपत्रिका प्रश्न क्रमांक अ मध्ये जो पहिला 1 असतो त्यामध्ये निवेदन, जाहिरात, बातमी, लेखन, बातमी, बातमीचे शीर्षक, सूचना फलकावरील सूचना, निमंत्रण यासारखी एखादी बाब चौकट देऊन त्या आधारे पत्रलेखन करण्यास सांगितले जाईल। या ठिकाणी या इयत्तेत 3 प्रकारचे पत्रलेखन अभ्यासण्याचे आहेत। मग ते आपल्या पत्रलेखनाचे खूप प्रकार आहेत। औपचारिक अनौपचारिक पत्रामध्ये खूप प्रकार आहेत पण त्यामध्ये औपचारिक पत्रामध्ये आपल्याला मागणी पत्र आणि विनंती पत्र यांचा या ठिकाणी अभ्यास करायचा आहे आणि अनौपचारिक पत्रामध्ये कौटुंबिक पत्र हे विचारलं जात असतं। वरीलपैकी कोणतेही 2 प्रकारचे पत्र दिले जातील, मतलब यहाँ पे आपको डिमांड लेटर या रिक्वेस्ट लेटर नहीं तो फैमिली लेटर आपको उसमें से कौन से पे 2 लेटर दिए जाते हैं, उसमें से सिर्फ आपको 1 लेटर लिखना रहता है। या दोन्ही पैकी ही एक लेखनास सांगितली जातात, मतलब मागणी, विनंती किंवा कौटुंबिक पत्र या तिन्ही पैकी कोणतेही तुम्हाला 2 पत्र दिले जातात। त्या दोन्ही पैकी एक पत्र तुम्हाला काय सांगितलं जातं लिहिण्यासाठी सांगितलं जातं। बघा या ठिकाणी पूर्वीचा जो पत्र प्रकार होता, ओल्ड पॅटर्न जो होता तो अशा प्रकारे होता की या ठिकाणी आपण जो पेपर जो लेटर करायचो तो काय करायचो हाताने आपण स्टार्ट करायचो। पण आता हा बदललेला प्रकार ओल्ड पॅटर्न म्हणून ओळखला जातो। सगळ्यांना माहिती आहे की पत्रलेखन हे सगळं जमलेलं आहे। आता सगळेजण डायरेक्टली पत्र लिहितात पण ईमेलच्या माध्यमातून हे पत्र लिहिलं जातं। म्हणून हा जो तुमच्या स्क्रीनवर दिसणारा पत्राचा जो प्रकार आहे ओल्ड पॅटर्न आहे। आपल्याला त्याच्याकडे फारसं लक्ष द्यायचं नाही पण आपल्याला माहिती असावं म्हणून हे आपण थोडंसं पाहूया। आणि त्यानंतर आपला जो काही आजचा जो जमाना आहे, संगणकचा युग आहे, कॉम्प्युटर हे त्यामुळं आपलं जे येणारं जे काही पत्र असतं ते ईमेल द्वारा पत्र असतं। आपण या ठिकाणी कशा पद्धतीने लिहायचं ते पाहूया। बघा औपचारिक लेटर, अनौपचारिक लेटर। अनौपचारिक लेटरलाच आपण इनफॉर्मल लेटर म्हटलं जातं, औपचारिक लेटरला फॉर्मल लेटर म्हटलं जातं। अनौपचारिक लेटर मध्ये कौटुंबिक लेटर त्या ठिकाणी पत्र आपण लिहित असतो। मग जे काही कौटुंबिक पत्र आपण कोणाला लिहितो, जे जवळ नातेवाईक आहेत, जवळ
जवळच्या व्यक्तींना आपण काय करत असतो, हे प्रामुख्याने पत्र लिहित असतो. मग या ठिकाणी मग बहीण, भाऊ, आजी, आजोबा, काका, काकी, मामा, मामी, आई, वडील अशा प्रकारे आपण हे पत्र लिहित असतो. त्याचबरोबर आपले जे काही मित्र मैत्रिणी त्यांनाही आपण ह्याच जे कौटुंबिक पत्र आहे त्यामध्ये त्यांचा तो समावेश होतो. आता आपण बघणार आहोत औपचारिक पत्र, फॉर्मल लेटर. यामध्ये आपल्याला एक्झामला जर विचारलं जातं परीक्षेच्या दृष्टीनं, मागणी आणि विनंती हे दोन प्रकार त्या ठिकाणी विचारले जातात. मग आपण हे पत्र कोणाला लिहित असतो, तर आपण जे काही कार्यालयीन म्हणजे आपल्याला जॉब हवा असेल, आपल्याला कोणाची विनंती करायची असेल, आपल्याला कोणाची तक्रार करायची असेल, तर आपण एखाद्या कार्यालयाला किंवा व्यावसायिक हे पत्र असतं. या ठिकाणी सर्वप्रथम आपण औपचारिक पत्र पाहूया. या ठिकाणी औपचारिक पत्र लिहित असताना पत्र लेखनाचा या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसणारा नमुना पहा. सर्वात प्रथम मी तुम्हाला पत्राचं ओल्ड पॅटर्न दाखवलं, बरोबर? हे तुम्हाला ओल्ड पॅटर्न होतं की कशा प्रकारे पत्र आपण लिहित होतो. पण आजचा जो काही काळ बदललेला आहे त्या ठिकाणी आजचा कॉम्प्युटर युग आहे, संगणकाचा युग आहे आणि सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे कॉम्प्युटर तुम्ही हाताळता. आणि ज्यावेळेस आपण पत्राला सुरुवात करते तो आपल्या ज्या कॉम्प्युटरचा जो एरो असतो तो कुठे असतो, लेफ्ट हँडला असतो. मतलब डाव्या हातापासून डाव्या साइड पासून आपण काय करत असतो, पत्राला त्या ठिकाणी सुरुवात करत असतो. लेफ्ट हँड में नहीं करना है, तो लेफ्ट हँड से हमें पत्र से स्टार्ट करना है. डाव्या ठिकाणी या ठिकाणी पत्राला आपल्याला सुरुवात करायची आहे. पत्र लेखन करत असताना सर्वात महत्व म्हणजे दिनांक. या ठिकाणी दिनांक खूप महत्वाचे आहे, कारण पत्र लिहित असताना आपण ज्या दिवशी, आता बऱ्याचशा वेळेस काय केलं जातं की मुलं पत्राची दिनांक खूप चुकीची टाकतात. जब आप पत्र लिख रहे हो, जिस दिन आपकी एग्जाम रहेगी उसी ही दिन की आपको डेट डालना जरूरी है. और डेट डालते हुए मतलब आज आप सबको मालूम है आज 26 मार्च 2021 ही दिनांक आहे. तर मी आज पत्र लिहिणार आहे, तर दिनांक काय टाकणार आहेत, दिनांक 26 मार्च. मार्च हे तुम्हाला शब्दामध्ये लिहायचं आहे आणि जे अंक आहेत ते अंक तुम्ही फक्त 2021 असं त्या ठिकाणी तुम्हाला लिहायचंय. त्यानंतर प्रति कोणाला आहे, प्रति केल्यानंतर कॉमा करायचा आहे आणि त्यानंतर माननीय कोणाला तुम्ही पत्र लिहिणार आहेत, फक्त पहिला शब्द जो माननीय आहेत, व्यवस्थापक आहे, संचालक आहेत, यांना तुम्ही पत्र लिहिणार असेल तर त्यांचं त्या ठिकाणी नाव लिहिणं, पत्ता लिहिणं अपेक्षित आहे. आणि जर जमेल तर त्या माननीय प्रति ज्यांना आहेत त्यांचा ईमेल आयडी लिहिला तर बेटर, चांगलंच होणार आहे. त्यामुळे तो लिहिता आला तर लिहिण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर विषय, आता तुम्ही कोणत्या कारणास्तव आप कौनते वजह से आप उनको क्या कर रहे हो, पत्र लिख रहे हो, वो भी लिखना बहुत इम्पॉर्टंट रहता है. पत्र लेखन करत असताना विषय काय आहे, सगळं पत्र लिहिल्यानंतर त्यांना विषय कळाल्यानंतर चालणार नाही. तर सर्वात प्रथम आपण पत्र लेखन करतो आहोत तर त्या ठिकाणी आपल्याला पत्राचा विषय लिहिणं हा महत्वाचा आहे. विषय लिहिल्यानंतर खालच्या ओळीला महोदय, तर या ठिकाणी महोदय झाल्यानंतर आपल्याला कॉमा करणं अपेक्षित आहे. त्यानंतर आपल्याला मुख्य मजकूर, आपल्याला कोणत्या विषयावर बोलायचं आहे त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. पत्राचं क्लोजिंग करत असताना आपली विश्वासू असं त्या ठिकाणी लिहिणे अपेक्षित आहे. आणि जो पत्र लिहित आहे त्या पत्र लिहिणाऱ्याचं नाव, त्याचा पत्ता आणि लास्टला खूप महत्वाचं आहे की तुम्हाला ईमेल आयडी हा लिहिणं गरजेचा आहे. बघा मी जोर दिलेला आहे, खूपच गरजेचं आहे. ईमेल आयडी लिहिणं का गरजेचं आहे, जर तुम्ही ईमेल आयडी लिहिलं नाही तर, आवाज येतोय, तर या ठिकाणी ईमेल आयडी लिहिणं खूप महत्वाचं आहे. ईमेल आयडी जर तुम्ही लिहिला नाही तर तुमचे मार्क्स कटण्याचे चान्सेस जादा आहेत. आपले मार्क्स एकही कटणार नाही याच्या दृष्टीनं हा जो आदर्श पत्र लेखनाचा नमुना आहे हा आपण ह्या पद्धतीनेच जर पत्र लिहिलं तर आपल्याला हमखासच 6 पैकी चांगले मार्क्स त्या ठिकाणी मिळू शकतात. त्यामुळं हे जे काही नमुना आहेत हा लक्षात ठेवायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे, दिनांक हा खूप महत्वाचा आहे. ज्या दिवशीचं तुम्ही पत्र लिहिता त्या दिवसाची दिनांक टाकणं गरजेचं आहे.
आता या ठिकाणी बघा एक थोडासा नमुना दाखवलेला आहे. दिनांक आता 26 डिसेंबर, ठीक आहे. पण या ठिकाणी आपल्याला आज लिहिते म्हणून 26 मार्च 2021 प्रति लिहिल्यानंतर प्रतीचा माननीय जो काय आहे त्या ठिकाणी आपल्याला अपेक्षित आहे काय लिहिणं आहे. मग प्रति कोणाला लिहित आहेत, त्यांचं जो काही नाव आहे, पत्ता आहे, त्यांचा हुद्दा जो आहे, म्हणजे हुद्दा मतलब कौन से पोस्ट पे वो है उनका नाम लिख के हमें वो सब लिखना है. बाद में माननीय, ठीक है. विषय विषय पूरा लिखने के बाद हमें महोदय, मुख्य मजकूर, आपला अपनी विश्वासू, मतलब यहाँ पे कौन लिख रहा है उसके बारे में आपको लिखना है, उसका पूरा एड्रेस वहां पे लिखना है और लास्ट में ईमेल आईडी डालना जरूरी है. देखो अभी हमने एक साचा देखा, लेकिन हमें एक सब्जेक्ट देने के बाद किस प्रकार हमें लिखना है वो हमें देखेंगे. देखो यहाँ पे एक पत्र लेखन का आपको एक नमूना दिया है कि एग्जाम में इस प्रकार आपको प्रश्न पूछा जा सकता है. पुढील पोस्टर वाचा आणि दिलेल्या सूचनेनुसार कृती करा. चॅम्पियन स्पोर्ट्स, जलाराम नगर, अमरावती. खेळाचे साहित्य मिळवण्याचे ठिकाण, खेळाडूंसाठी आकर्षक सवलत, शैक्षणिक संस्थेसाठी खास सूट. आता या ठिकाणी तुम्हाला एक पोस्टर दिलेला है, मतलब यहाँ पे एक जाहिरात है. आपको जाहिरात लेखन के बारे में भी यहाँ पे एक आइडियल है, लेकिन हमें जाहिरात लेखन नहीं करना, यहाँ पे हमें पत्र लेखन करना. चॅम्पियन स्पोर्ट्स, जलाराम नगर, अमरावती. हे काय आहेत, एक खेळाचं साहित्य मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण आहे. मग या ठिकाणी तुम्हाला 2 लेटर दिलेले आहेत. खेळाडूंसाठी आकर्षक सवलत पण दिलेली आहेत आणि शैक्षणिक संस्थेसाठी खास सूट. सूट म्हणजे डिस्काउंट, सवलत म्हणजे ऑफर. ये दोनों हमें इंग्लिश जो अपना मराठी वर्ड है, बहुत सारे बच्चे उनको वो शब्द नहीं समझ में आता है, तो क्या करना है वो समझ में नहीं आता है, ये ध्यान में रखो. तो यहाँ पे हमें क्या करना है वो बहुत ही इम्पोर्टेंट है. देखो सॉरी, स्क्रीन में फिर से शेयर कर रही हूँ. हमें कौन सा लेटर दिया गया है उस हिसाब से हमें क्या करना है, अपना लेटर लिखना रहता है. खेळाडूंसाठी आकर्षक सवलत दिली जाते, शैक्षणिक संस्थेसाठी खास विशेष सूट त्या ठिकाणी आहे. बघा या ठिकाणी हे जाहिरात दिल्यानंतर आपल्याला त्यांनी खाली विद्यार्थी प्रतिनिधी या नात्यानं तुम्हाला 2 पत्र लिहिण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे. क्रीडा साहित्याची मागणी करणारं पत्र आणि क्रीडा साहित्यावर सवलत मिळावी अशी विनंती करणारं पत्र. मागणी आणि विनंती, डिमांड अँड रिक्वेस्ट, अशा 2 त्या पत्राचा काय आहेत प्रकार या ठिकाणी. अशा प्रकारेच आपल्याला बोर्डच्या एक्झाम मध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात. मग त्यापैकी तुम्ही डिसाइड करायचं आहे की तुम्हाला मागणी पत्र लिहायचं आहे की विनंती पत्र त्या ठिकाणी लिहायचंय. दोन्हीही जे लेटर आहेत ते काय आहेत, औपचारिक लेटर आहेत आणि फॉर्मल लेटर आहेत. मग त्यासाठी आपल्याला ज्या फॉर्मल गोष्टी आहेत त्या सगळं करणं गरजेचं आहे. बघा आता या ठिकाणी सगळ्यांना दिनांक, मतलब आपण लिहित असताना आपल्या हाताच्या डाव्या साईडला त्या ठिकाणी सुरुवात करायचं आहे, लेफ्ट साईडला आपण पेपर लेटर लिहायला सुरुवात करायचं आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे दिनांक. दिनांक लिहित असताना 26 मार्च, अभी दिसंबर है तो दिसंबर नहीं लिखना, हमें कौन से आज की डेट है वही डेट हमें आज लिखनी है कि 26 मार्च 2021. मतलब यहाँ पे दिसंबर आपको दिखा है कि शब्द में लिखा है, उसी प्रकार हमें शब्द में ही लिखना है, अंक में नहीं लिखना है, ये ध्यान में रखो. देखो प्रति करके कॉमा है, बहुत इंपॉर्टेंट है. छोटी छोटी चीजें रहती है लेकिन बहुत ही इंपॉर्टेंट रहती है. हमें कॉमा करना जरूरी है, छोटी छोटी चीजों के पे ध्यान दिया जाता है. माननीय व्यवस्थापक, फिर से कॉमा है. चैंपियन स्पोर्ट्स, फिर से कॉमा है. जलाराम नगर, अमरावती. ये हो गया हम किसको पत्र लिख रहे हैं, इसका हमारा नाम, उनका कहाँ से लिख रहे हैं, व्यवस्थापक, माननीय व्यवस्थापक जो अपने चैंपियन स्पोर्ट्स से जलाराम नगर अमरावती में हम पत्र लिख रहे हैं. अभी विषय क्या आहे, विषय काय आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. विषय लिहित असताना बघा थोडक्यात लिहायचं आहे, खूप फापट पसारा त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित नाही. शाळेच्या हॉकी संघासाठी क्रीडा साहित्याची मागणी करणारं पत्र.
बहुत बड़ा हमें लाम लचक सब्जेक्ट लिखना नहीं, शॉर्ट में लिखना है, सामने वाले को भी समझ में आना चाहिए की हमें शाळेच्या हॉकी संघासाठी क्रीडा साहित्याची मागणी करणारं त्या ठिकाणी पत्र लिहायचं आहे. बघा, विषय झाल्यानंतर पत्राची सुरुवात करत असताना आपण इंग्लिशमध्ये लिहितो रिस्पेक्टेड सर, तसंच त्याचप्रमाणे आपल्याला मराठीमध्ये लिहावं लागतं महोदय और महोदय केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी कॉमा देणं अपेक्षित आहे. मी आदर्श शाळेची विद्यार्थिनी, गर्ल्स और बॉयज, गर्ल्स रहेगी तो शाळेची, बॉयज रहेगा तो शाळेचा. मी आदर्श शाळेची विद्यार्थिनी प्रतिनिधी आहेत. आमच्या संघासाठी पुढे दिलेल्या यादीप्रमाणे क्रीडा साहित्य हवे आहेत. आमच्या शाळेच्या वरील पत्त्यावर पाठवावेत. त्यासोबत क्रीडा साहित्य पाठवावे म्हणजे रक्कम त्वरित पाठवून देता येईल. हे साहित्य शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी हवे आहेत, तेव्हा कृपया सवलत द्यावी ही विनंती. हे पत्र मी माननीय मुख्याध्यापक यांच्या परवानगीने लिहित आहेत. आणि मग खाली या ठिकाणी क्रीडा साहित्याची यादी. आता आपल्याला कोणकोणते क्रीडा साहित्य हवे आहेत या ठिकाणी आपण अनुक्रमांक टाकणं, प्रकार टाकणं आणि नग मतलब संख्या, कितनी क्वांटिटी में हमें वो साहित्य चाहिए उसमें डालना है. या ठिकाणी हॉकी स्टिक्स 24, हॉकीचे चेंडू 20, हॉकी पॅड्स 12, हेल्मेट 6, हेल्मेट 24. अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे. या ठिकाणी और भी आपके ये जो है साहित्य आपको मालूम है तो उसको आपको वो डाल सकते हो, और लेकिन आपको सिर्फ नाम लिखना है, क्वांटिटी कितनी चाहिए वो आपको लिखना है. कृपया वरील साहित्य शक्य तितक्या लवकर पाठवावी ही विनंती कळवावे. ठीक है. बाद में लास्ट में हमें क्लोजिंग करना है. आपल्याला जो पत्र आहे त्याचा समारोप करायचा आहे. तर करत असताना आपली कृपाभिलाषी अबक, देखो यहाँ पे अबक लिखा क्यों है? कभी-कभी आपको एग्जाम में नाम दिया जाता है, कौन पत्र लिख रहा है, किसको पत्र लिख रहा है, तो यहाँ पे अबक नहीं आएगा. जो नाम दिया गया है वही आप लिखना है. लेकिन आपको नाम नहीं दिया गया है तो आपने खुद का नाम नहीं उल्लेख करना है. स्वतःच्या नावाचा उल्लेख त्या ठिकाणी करायचा नाही. तर त्या ठिकाणी अबक असं तुम्ही त्या ठिकाणी लिहायचं आहे. कंसामध्ये कोण आहात तुम्ही? विद्यार्थी प्रतिनिधी या नात्यानं कोणत्या शाळेचे प्रतिनिधी आहात? तर आदर्श शाळेचे प्रतिनिधी आहेत, हे कंसामध्ये लिहिणं अपेक्षित आहे. ब्रैकेट में लिखेंगे तो ही आपको मतलब सामने वाले को समझ में आएगा कि आप एक स्टूडेंट है और क्या कर रहे हो कि एक स्कूल के प्रतिनिधि इस नाते आपने पत्र लिखा है. स्कूल का नाम वहां पे आना चाहिए. विद्यार्थी प्रतिनिधी, क्रीडा भंडार आदर्श शाळा 45 रुईकर कॉलनी, सुमन नगर, अमरावती, abc@zzxxx.com. देखो, या ठिकाणी आपल्याला ज्यावेळेस आपण पत्राचं क्लोजिंग करत आहे त्या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, अबक हे लिहून विद्यार्थी प्रतिनिधी जे आहेत कोणत्या शाळेचे आहेत ते लिहायचं आहे. आणि त्यानंतर तुमच्या शाळेचा योग्य जो ऍड्रेस आहे तो लिहिणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. आणि ऍड्रेस लिहून झाल्यानंतर तुम्हाला काय लिहायचं आहे त्या ठिकाणी ईमेल लिहिणं गरजेचं आहे. ईमेलला मार्क्स आहेत, कारण आपण जे लिहितो आहे ते पत्र आहेत, ईमेल पत्र आहेत, त्यामुळे लास्टला तुमचा ईमेल आयडी डालणं खूप महत्वाचं आहे, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे आपण मागणी करणारं पत्र लिहिलं. त्यानंतर आता आपण विनंती करणारं पत्र त्या ठिकाणी लिहिणार आहोत. सेम प्रोसिजर आहे की आपण आपल्या डाव्या हातानं लेफ्ट हैंड से आपको क्या करना है, पत्र का स्टार्ट करना है. प्रति माननीय व्यवस्थापक, चॅम्पियन स्पोर्ट्स, जलाराम नगर, अमरावती. आता विषय काय आहेत, हॉकीच्या क्रीडा साहित्यावर सवलत देण्याची विनंती करणारं पत्र. या ठिकाणी आपण लिहिल्यानंतर, विषय लिहिल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे,
आपल्याला पत्राला सुरुवात करायची आहे. प्रत्येकाला माहिती आहे की आपण पत्र लिहित असताना रिस्पेक्टेड सर, महोदय, अशा प्रकारे आपण काय करतो, तो पत्राला सुरुवात करायची असते. आणि या ठिकाणी पत्र सुरुवात करत असताना मग मी कोण पत्र लिहित आहे, पत्र लिहिल्याने आपल्या स्वतःचं काय करायचे, ओळख करायची, करून द्यायची आहे की मी आदर्श शाळेची प्रतिनिधी, विद्यार्थी प्रतिनिधी आहेत आणि आम्ही आपल्याकडून कधी पत्र लिहिलं होतं, त्या पत्राद्वारे आपण काय मागणी केली होती आणि मग त्या मागणीवर आम्हाला काय करायचं, आम्ही विद्यार्थ्यांसाठी आम्हाला काय पाहिजे आहे, साहित्य हवं आहे. तर त्यासाठी आम्हाला त्या साहित्यांवर काय हवं आहे, सवलत हवी आहे. बघा, आम्ही आपल्याकडून दिनांक 11 जून 2021च्या पत्रानुसार क्रीडा साहित्य मागवले आहे. आमच्या शाळेतील हॉकी संघासाठी ते हवे आहेत. आपल्याला माहित आहे की आमची शाळा ही शैक्षणिक संस्था आहे. दरवर्षी क्रीडा साहित्याच्या किमती वाढतच आहेत. त्यामुळे विविध साहित्य खरेदी करताना आमची खूपच अडचण होते. त्यांना सगळी जी काही परिस्थिती आहे थोडंसं सांगायचं आहे आणि मग शैक्षणिक संस्था आहेत. दरवर्षी आपण क्रीडा साहित्य तुमच्याकडूनच खरेदी करत असतो आणि प्रत्येक वर्षी काय होत चाललेली आहेत, क्रीडा संख्येमध्ये किमतीमध्ये वाढ होत चाललेली आहेत आणि मग ती खरेदी करत असताना आम्हाला काय होते, खूप अडचण निर्माण होते. दरवर्षी आपण आम्हाला थोडी सवलत देता हे खरे आहे, पण ती पुरेशी नसते आणि गेल्या वर्षी तर फारच कमी सवलत दिली होती. कृपया यावर्षी सवलतीमध्ये कपात करून नयेत. वस्तूच्या वाढत्या किमतीमुळे आम्हाला पुरेसे साहित्य खरेदी करता येत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप नुकसान होते. कृपया सहानुभूतीपूर्वक विचार करावा ही विनंती. आपल्या माहितीसाठी आमच्या मागणी पत्राची झेरॉक्स प्रत सोबत जोडलेली आहे. कळवावे. आपली कृपाभिलाषी अबक विद्यार्थी प्रतिनिधी, आदर्श शाळा विद्यार्थी प्रतिनिधी, क्रीडा भांडार, आदर्श शाळा 45 रुईकर कॉलनी, सुमन नगर, अमरावती. या ठिकाणी आपल्याला विनंती पत्र करत असताना आपल्याला काय करायचं आहे, त्यांना विश्वासात घ्यायचं आहे आणि प्रत्येक वर्षी आम्ही तुमच्याकडून काय घेत असतो, साहित्य त्या ठिकाणी घेत असतो. घेत असताना तुम्ही सवलत देता हे खरं माहिती आहे, पण सवलत देताना काय करता, थोडंसं कमी देत आहेत. तर यावर्षी आम्हाला सवलत तुम्ही जास्त द्यावी. मग त्याचं कारण काय द्यायचं आहे, की आमच्या मुलांना जर सवलत तुम्ही कमी दिली, म्हणजे वस्तू घेताना जर सवलत तुम्ही कमी दिली, तर आम्हाला जे हवं आहे त्या वस्तू आम्ही घेऊ शकत नाहीत आणि त्याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या वर होतो. म्हणून त्याचा काय करावं, तुम्ही आपण विनंती, ऑर्डर नाही करायची, त्यांना विनंती करायची आहे, की जर तुम्ही आम्ही विनंती करतो, की तुम्ही ह्यावर्षी आम्हाला काय करायचं आहे, जास्तीत जास्त सवलत देण्यावर, डिस्काउंट द्यावं, तुम्ही भर द्यावा आणि आम्ही त्यासाठी काय करत आहेत, की आम्ही तुम्हाला मागवलेली जे साहित्यांची जी यादी आहे, त्याची प्रत तुम्हाला काय करत आहे, सोबत जोडत आहे, सोबत पाठवत आहे आणि मग लास्टला क्लोजिंग त्या ठिकाणी करायचं आहे. आपली कृपाभिलाषी विश्वासू पण लिहू शकता, आवी पण लिहू शकता. अबक विद्यार्थी प्रतिनिधी, आदर्श नगर, क्रीडा भांडार, आदर्श शाळा, जे काय आहे तुमचा दिलेला पत्ता त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे. आणि लास्टला या ठिकाणी काय मिसिंग आहेत, तर या ठिकाणी आपल्याला जे मिसिंग आहेत ते म्हणजे ईमेल आयडी लिहिणं अपेक्षित आहे. ईमेल आयडी लिहित असताना काय कसं लिहायचं आहे हे महत्वाचं आहे, की ईमेल आयडी आपण लिहिणं खूप गरजेचं आहे. मग ईमेल आयडी लिहित असताना आपल्याला पर्टिक्युलर स्वतःचा ईमेल आयडी लिहिणं अपेक्षित नाहीत. आपण ईमेल आयडी कोणताही टाकला, नावाचा उल्लेख न करता जर टाकला तर बेटर त्या ठिकाणी चांगलं राहणार आहे. या ठिकाणी आपण लेटर लिहिणं किती इम्पॉर्टंट आहे आणि या ठिकाणी जर आपण स्टेप बाय स्टेप गेलं तर आपल्याला त्या ठिकाणी लेटर कशा प्रकारे लिहिलं जातं, कशा प्रकारे आपल्याला मार्किंग सिस्टीम आहेत हे त्या ठिकाणी कळतं. आणि जर आपण या साच्याप्रमाणे लिहित गेलो तर नक्कीच आपल्याला या पत्रलेखनामध्ये 6 पैकी कमीत कमी 4 ते 4.5 5 मार्क्स त्या ठिकाणी मिळतात. अर्धा मार्क्स आपल्याला प्रत्येक स्टेप बाय गेला की तुम्हाला त्या ठिकाणी मार्क्स मिळतात. या ठिकाणी
लिहित असताना जे आपण पुन्हा एकदा ते बघूया, की आपण पत्रलेखन करत असताना या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. दिनांक लिहिणं खूप अपेक्षित आहे, की दिनांक तुम्ही कशाप्रकारे लिहिता. दिनांक लिहित असताना आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं आहे, की आपल्याला दिनांक लिहित असताना हे लक्षात ठेवायचं आहे, की त्या ठिकाणी आपल्याला ज्या दिवशी आपण लेटर लिहितो त्याच दिवसाची दिनांक डालणं अपेक्षित आहेत. पण अपवाद कधी असू शकतो, की जर तुम्हाला पर्यावरण दिन साजरा करायचा आहे किंवा महिला दिन साजरा करायचा आहे तुमच्या शाळेमध्ये, जर तुम्हाला कशाची मागणी करायची असेल, तर या ठिकाणी ती मागणी करत असताना आता सगळ्यांना माहिती आहे, की महिला दिन मतलब वुमेन्स डे कौन से डे में रहता है, जब आपको डे कौन से सेलिब्रेशन करना रहेगा, तब उस समय ही आपका डेट वहां पे चेंज हो सकता है। अदरवाइज आपकी चेंज नहीं, डेट नहीं चेंज होगी। जो जिस दिन आप लेटर लिख रहे हो उसी दिन आपकी डेट वो आने वाली है। देखो, फिर से एक बार दिनांक महत्वाचा आहे. आपण सर्वात महत्वाचं पत्राला सुरुवात करत असताना आपल्याला काय करायचं आहे, आपल्या पत्राच्या आपल्या पेपरच्या लेफ्ट हँड मधून काय करायचं आहे, पत्राला सुरुवात करायचं आहे. दिनांक त्या ठिकाणी लिहायचे आहेत. मी तुम्हाला आत्ताच सांगितलं, की दिनांक लिहित असताना जर आपल्याला कोणतेतरी दिवस सेलिब्रेशन करायचे असतील, तर त्या ठिकाणीच आपले काय होणार आहे, दिनांक जो दिवशी पेपर लिहित आहे, तो दिवशी येणार नाहीत. अदरवाईज ज्या दिवशी आपल्याला पत्र म्हणजे इतर जे त्यावेळेस आपल्याला विषय दिले जातात, त्यावेळेस आपण ज्या दिवशी जे पत्र लिहिलेले आहेत, त्या दिवसाचंच आपल्याला काय करायचं आहे, दिनांक घालणं अपेक्षित आहे. त्यानंतर प्रती. प्रती केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला बघा दिनांक मतलब दिनांक लिहिल्यानंतर आपल्याला प्रती घालणं खूप महत्वाचं आहे. कारण प्रती आपण कोणाला पत्र लिहित आहेत, हे प्रतीमुळेच आपल्याला त्या ठिकाणी कळू शकतं. आणि पत्र लिहित असताना प्रती करून त्या ठिकाणी कॉमा जो स्वल्पविराम बोललं जातं, ते स्वल्पविराम खूप महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही टॉपरमध्ये पेपर लिहित असाल, त्यावेळेस तुम्ही जर आउट ऑफ मार्क्स मिळवत असाल, तर ज्यावेळेस मॉडरेटर आहेत, एक्झामिनर आहेत, ते तुमचे मार्क्स कमी करण्याचं जे बघितलं जातं, त्या ठिकाणी तुमचा कॉमा मला छोट्या-छोट्या गोष्टी आहेत. तुम्ही फुल स्टॉप लिहिलेला आहे का? तुम्ही ज्या काही नियम आहेत, त्या नियमामध्ये बसलेले आहात का? त्याचबरोबर तुमचं शुद्ध लेखनाकडे सुद्धा पाहिलं जातं. या ठिकाणी मी सांगू इच्छिते, की तुम्ही ज्यावेळेस पत्र लिहिताय, काहीही लिहिताय, तुमचा पूर्ण पेपर लिहित आहात, त्यावेळेस तुम्हाला एकच लक्षात ठेवायचं आहे, की तुम्ही पत्रलेखन करत असताना तुम्हाला हे डोक्यात लिहिणं अपेक्षित आहे, की आपलं जे हँडरायटिंग आहे, अभी ये मैं नहीं बोल सकती कि बहुत अच्छे से हैंडराइटिंग करो, लेकिन सामने वाले को पढ़ने आना चाहिए, इतना तो आपका हैंडराइटिंग मतलब हैंड का जो वर्ड है वो सही वर्ड्स आपके आने चाहिए, इतनी ही हमें अपेक्षा रहती है। कभी-कभी आपने क्या लिखा है ये समझ में नहीं आता है, इसके वजह से भी आपके मार्क्स क्या होते हैं, एग्जामिनर कट करके निकल जाता है। इसके लिए ध्यान दो कि आपकी हैंडराइटिंग बहुत अच्छी होनी चाहिए, ऐसे मैं नहीं बोलूंगी, लेकिन वो जो आपने लिखा हुआ जो वर्ड है वो सामने वाले एग्जामिनर को पढ़ने आए तो आपको वहां पे मार्क्स मिल सकते हैं, ये ध्यान में रखो। प्रति लिहिल्यानंतर माननीय पूरा शब्द लिखो या माँ करके डॉट करके कौन है, व्यवस्थापक है, क्या है, उसके बारे में आपको लिखना है। और कभी कभार मैंने आपको ये भी बताया है कि आपको प्रति भी दिया जाता है और कौन किसको पत्र लिख रहा है वो दोनों का नाम दिया जाता है, तो सिर्फ आपको क्या करना है, अपने क्वेश्चन से उठा के यहाँ पे डालना है। लेकिन डालते समय हमें सबसे पहली जरूरी बात है कि हमें वो पूरा क्वेश्चन शांत मन से हमें पढ़ना है, ठीक है? और शांत मन से पढ़ने के बाद ही हमें समझ में आएगा कौन किसको पत्र लिख रहा है। और फिर हमें प्रति वहां पे मिल जाएगा। प्रति मैंने अपने बोला है कि प्रति लिखने के बाद आपको उसका ईमेल आईडी आता है, तो ईमेल आईडी भी आप वहां पे क्या कर सकते हो, डाल सकते हो। जब आप ईमेल आईडी डालते हो तो पेपर करेक्शन करने वाले को बहुत अच्छा लगता है कि अरे इसको मालूम है कि ईमेल आईडी वहां पे पत्र में लिखते हैं, तो वो आपको फायदा ही होने वाला है। बाद में महोदय सॉरी माननीय जो हो गया, हमने किसको लिख रहा है वो सब बारे में होने के बाद हमें क्या करना है, विषय पे आने का है। विषय मैंने आपको बोला है कि बहुत बड़ी ऐसा नहीं लिखना है पूरा क्वेश्चन। कुछ कुछ बच्चे क्या करते हैं, पूरा क्वेश्चन वहां पे लिख के रखते हैं। हमें शॉर्ट में बताने का है कि हमें किस विषय पे पत्र लिखना है, तो वो शॉर्ट में करके लिखना है।
बाद में महोदय, अभी देखो महोदय नहीं डालेंगे तो हम मैनर्स लेस हो जाते हैं। हमें मैनर्सफुली पत्र लिखना है। मैनर्स बहुत इंपॉर्टेंट है, मैनर्स और एटिकेट। तो उसी हिसाब से हमें महोदय डालना बहुत इंपॉर्टेंट है। कोई भी हम सामने से आप अपने टीचर से बात करते हो तो डायरेक्टली बात करने नहीं जाते हो। गुड मॉर्निंग टीचर, गुड मॉर्निंग वगैरह वगैरह ऐसा बात करते हो, हाय हेलो। उसी प्रकार ये महोदय मतलब रिस्पेक्ट आप उनको कर रहे हैं वो उनको पता चलते हैं। और बाद में आपको मेन जो विषय है, मुख्य मजकूर है, वहां पे आपको आना है। अभी यहाँ पे महोदय लिखने के बाद आप विनंतियां मांगनी कर रहे हो तो आपको ये समझ में आना चाहिए कि अपनी पहचान करना जरूरी है, क्योंकि अभी आप कुछ बड़े हुद्दे पे नहीं है, बड़े जॉब पे नहीं है। तो आप एक स्कूल के प्रतिनिधि इस नाते आप पत्र लिख रहे हो। तो आपका जो कोई स्कूल का नाम है, मी इस मतलब मी आदर्श विद्यालय या ठिकाणी शिकत आहेत आणि त्या शाळेचा प्रतिनिधी या नात्याने मी हे पत्र लिहित आहे। सबसे पहले आपकी जो जो इंफॉर्मेशन है उनको देना है कि आप कौन हैं। उसके बाद आपको क्या करना है, विनंती करनी है, मांगनी करनी है, वो वहां पे लिखना है। और आप सबको मालूम होना चाहिए कि आप मुख्य मजकूर लिखेंगे तो पैसेज सिर्फ कभी-कभी बच्चे क्या करते हैं, एक ही पैसेज में सब उड़ा देते हैं, लेकिन ऐसा हमें करना नहीं है। कम से कम हमें मेरे हिसाब से पैसेज वहां पे करना अपेक्षित है। आप ज्यादा मतलब दो तो पैसेज या 3 पैसेज में कम से कम मुख्य जो मजकूर है वो आपको क्या करना है, लिखना है। एक पैसेज में कभी भी अपना लेटर खत्म नहीं करना है। देखो अभी हमें डिमांड करना है तो उस हिसाब से हमारे जो पैसेज है वो बढ़ने की भी वहां पे रहते हैं। सबसे पहले आपका इंट्रोडक्शन हो जाता है, फिर आप कौन से स्कूल के हैं होने के बाद आप दूसरा पैसेज वहां पे कर सकते हो। और फिर आपको क्या करना है, अभी यहाँ पे हमने देखा हमें क्रीडा साहित्याची जी मागणी करायची आहे, देखो इन्होंने इसी प्रकार केलेला आहे किया है की मी आदर्श शाळेचा विद्यार्थिनी आहेत, आमच्या शाळेमध्ये जे काही संघ आहेत त्या संघासाठी काही क्रीडा साहित्यांची मागणी करायची आहेत, हवं आहेत। मग ते जे काही आपल्याला साहित्य हवं आहे ते कोणत्या पत्त्यावर पाहिजे आहेत ते तुम्ही त्यांना ठिकाणी सांगू शकतात। क्रीडा साहित्य पाठवलं पाहिजे आणि पाठवत असताना त्याचं बिल पण तुम्ही काय करा, आम्हाला पाठवा। म्हणजे जर बिल आम्हाला जर पाठवलं तर आम्ही तुम्हाला काय करू, लवकरात लवकर तुमच्या ह्याच्यावर अकाउंटवर किंवा तुम्हाला पैसे तुरंत पाठवण्याची आम्ही व्यवस्था त्या ठिकाणी करू। म्हणजे प्रत्येक वेळेस आपण त्यांना काय करायचंय, आश्वासन द्यायचं आहे। आपल्याला त्यांना विश्वास निर्माण करायचा आहे, की तुम्ही दिल्यानंतर आम्ही तुम्हाला लगेच पैसे काय करणार आहोत, देणार आहोत। आणि मग तुम्हाला कोणतं साहित्य हवं आहे, त्याची यादी हे त्या ठिकाणी लिहिणं अपेक्षित आहे। मग हे पत्र शेवटी तुम्ही अशा प्रकारे करू शकतात, की हे पत्र तुम्ही का लिहीत आहात? कारण तुमच्या शाळेमध्ये मुख्याध्यापक हे पोस्ट आहेत. मुख्याध्यापक हे पत्र लिहू शकतात. पण त्यांच्या परवानगीनेच हे तुम्ही पत्र तुमच्या स्वतःच्या मनाने हे पत्र लिहिलेलं नहीं। खुद के मन से ये पत्र लिखा नहीं है, ये ध्यान में रखना बहुत ज़रूरी है। उनको ये यकीन करना है कि अपने स्कूल के जो प्रिंसिपल है, उनके ही हमने परमिशन ली है और उनके ही बाद हमने ये पत्र लिखना स्टार्ट किया है। ठीक है? अभी हमने साहित्य वहाँ पे दे दिया है, लिस्ट हमने दे दिया है। लिस्ट देने के बाद आपको उनको बताने का है, तुम्ही त्यांना सांगायचंय, की लवकरात लवकर हे साहित्य आम्हाला पाठवावं आणि पाठवावं ही विनंती। मतलब यहाँ पे आप पाठवा आणि विनंती करत नाहीत, तर त्यांच्यावर काय होतं, ते ऑर्डर होतं। बघा प्रत्येक वेळेस आपण एखाद्याला रिस्पेक्टफुली वागलो, रिस्पेक्टफुली बोललं, तरच आपले कामं काय होत असतात। जर आपण एखाद्यावर ऑर्डर टाकली, तर तो आपलं काम बिलकुल करत नाहीत। तर या ठिकाणी आपल्याला लक्षात ठेवा, की आपलं जर काम व्यवस्थित करून घ्यायचं असेल, तर प्रत्येक वेळेस आपला जो स्वर आहे, बघा बोलताना, वागताना सुद्धा आपण आपली भाषा ही खूप महत्वाची आहे। आता या ठिकाणी आपल्याला पत्र लिहायचंय, त्यामुळे आपल्याला एक विनंती करणं खूप महत्वाचं आहे। विनंती या ठिकाणी
लिहिणं अपेक्षित असतं, कारण की विनंती केल्याशिवाय कोणीही कोणतं काम त्या ठिकाणी पूर्ण करत नाहीत. विनंती कळवावं. आणि मग त्या ठिकाणी आपल्याला क्लोजिंग करत असताना आपला कृपयाभिलाषी, अबक, विद्यार्थी प्रतिनिधी, आदर्श जे काही आपल्याला दिलेला मजकूर आहे त्या ठिकाणी घालणं अपेक्षित आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे, शेवटी पूर्ण आपलं कोणी जो पत्र लिहित आहे त्याचं नाव, त्याचा पत्ता लिहून झाल्यानंतर ईमेल आयडी हा खूप महत्वाचा आहे. तो ईमेल आयडी या ठिकाणी घालणं खूपही महत्वाचं आहे. ठीक आहे. त्यानंतर आपण ह्या ठिकाणी सेम आपल्याला विनंती करणारं पत्र लिहायचं आहे. तर विनंती पत्र लिहित असताना सर्वात प्रथम जे काही आपण सुरुवात जशा पद्धतीने करतो त्या पद्धतीनेच त्या ठिकाणी करायचं आहे. पण विनंती करत असताना आपण कशासाठी विनंती करत आहोत, त्यासाठी आपण पूर्वी जर पत्र लिहिलेलं असेल तर त्याचा उल्लेख त्या ठिकाणी करायचा आहे. आणि जास्तीत जास्त करून आपल्याला कशाची सवलतीमध्ये, म्हणजे कोणतीही आपण एखादी वस्तू घेत आहे, त्या वस्तूच्या किमतीमध्ये आपल्याला जास्तीत जास्त सवलत हवी आहे, सूट हवी आहे. त्या ठिकाणी मग ते करत असताना आम्ही शैक्षणिक संस्थेचे विद्यार्थी आहोत. आमच्या मुलांना जर तुम्ही जास्तीत जास्त सवलती दिली, तर आमची मुलं काय होऊ शकतात, त्या ठिकाणी अधिकाधिक त्या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊ शकतात. त्याचबरोबर तुम्ही जर आम्हाला सवलत दिली, तर हे सांगत असताना तुम्ही हेही सांगू शकतात, की आम्ही तुमचे रेग्युलर कस्टम आहोत. आम्ही तुमचे नेहमीचे गिराईक आहोत आणि आम्ही तुमच्याकडूनच सामान घेत असतो. त्यामुळं तुम्ही सवलत तर आम्हाला देताच. म्हणजे हे त्यांना खुश करायचं आहे, की तुम्ही आम्हाला सवलत देत आहात. पण देतातच. पण त्याचबरोबर आम्हाला अधिक सवलत तुम्ही द्याल, तर आमचं काय होणार आहे, म्हणजे आमच्या मुलांपर्यंत ते पोहोचेल आणि त्या मुलांचा काय होईल, फायदा होईल. बघा या ठिकाणी पत्र लिहित असताना ज्यावेळेस मुलांचा आपण विषय काढतो, तर प्रत्येक संस्था ही मुलांबद्दल त्यांच्या मनामध्ये काय असते, आदर असतो, मुलांच्या बाबत करुणा असते. त्यामुळे काय करत असतात ते इतरांना मदत करण्याचं त्यांच्या डोक्यामध्ये नक्की असतं. आणि ज्यावेळेस तुम्ही त्यांना रिक्वेस्ट करताय, त्यांना आदरणीय भाषातून बोलताय, त्यावेळेस नक्कीच त्यांच्यावर परिणाम होतो. आणि ते म्हणजे त्या शब्दात आपण त्यांना दाखवायचं, की आम्हाला तुमच्याबद्दल खूप रिस्पेक्ट आहे. आम्हाला तुमच्याबद्दल खूप आदर आहेत आणि त्या आदरासाठीच आम्ही तुम्हाला काही मागत आहेत. तुम्ही देतात त्याचप्रमाणे आजही देणार ह्याची आम्हाला खात्री आहे. पण तरीही आम्ही तुम्हाला काय करत आहोत, विनंती करत आहोत. म्हणजे समोरच्याला अधिक काय होतं, की अ, विश्वास बसतो, की नाही, हे आपल्याकडूनच लिहितात. म्हणजे आपण ह्यांना डिस्काउंट दिलं पाहिजे. म्हणजे आपल्या बोलण्याची जशी भाषा आपण बदलतो, तशीच लिहिण्याची भाषा सुद्धा त्याच पद्धतीने प्रभावी असणं गरजेचं असतं. आता या ठिकाणी मग तुम्ही जे काही आधीच मागणी केलेली आहे, त्याचे एक झेरॉक्स देत आहेत असं सांगणं अपेक्षित आहे. कोणत्या बेसवर तुम्ही त्यांना सवलत मागताय, बरोबर? त्या ठिकाणी तुम्ही सवलत कधी मागत आहात, की तुम्ही एखादी वस्तू त्यांच्याकडून मागवलेली आहे आणि मागवल्यानंतर तुम्हाला काय मिळवायचं आहे, त्या ठिकाणी डिस्काउंट, सूट त्या ठिकाणी मिळवायचं आहे. आणि मग तुम्हाला सहज जोडलेले आहेत आणि कळवावे ही नम्र विनंती. नम्र विनंती म्हटलं की जरा आदरणीय वाटतं, समोरच्यालाही खूप रिस्पेक्ट वाटतो. आणि मग आपण सेम जे काय आहेत, पत्रलेखन करत असताना जे क्लोजिंग जसं करतो, आवी किंवा आपला, आपली, कृपाभिलाषी, अबक, विद्यार्थी प्रतिनिधी लिहिणं अपेक्षित आहे, शाळेचं नाव लिहिणं अपेक्षित आहे आणि तुमच्या शाळेचा जो काही पत्ता आहे तो लिहिणं अपेक्षित आहे. या ठिकाणी जर तुम्ही माझं स्क्रीन पाहत असाल, तर या ठिकाणी फक्त एक चूक झालेली आहे, की त्या ठिकाणी ईमेल आयडी लिहिलेला गेलेला नाही. मुद्दामूनच लिहिला गेला नाहीये. कारण तुम्हाला मी सांगणार आहेत, की आपल्याला ईमेल आयडी हा 1 गुणांसाठी मार्क्स त्या ठिकाणी मिळतात. त्यामुळं आपण 1 गुण जर आपल्याला मिळवायचे असेल, तर ईमेल आयडी हा नक्कीच घातलाच पाहिजेत. आणि जर आपला ईमेल आयडी विसरला, तर आपले मार्क्स सुद्धा कट होण्याचे चान्सेस आहेत. आपल्याला एक्झामरला बिलकुलही कुठेही काटछाट करण्यासाठी संधी द्यायची नाहीत. बघा, पत्रलेखन हे 6 गुणांसाठी आहेत आणि त्या 6 चे 6 गुणपैकी आपल्याला कमीत कमी 4-5 हे गुण मिळाले पाहिजेत. याकडं लक्ष देणं गरजेचं आहे. ठीक आहे. या ठिकाणी आजचं जे काही पत्रलेखन होतं, आज आपण औपचारिक पत्र हे त्या ठिकाणी घेतलेलं आहे आणि परीक्षेला येण्याच्या दृष्टिकोनातून मागणी पत्र आणि विनंती पत्र हे आज आपण पाहिलं. नंतर आपण जे कौटुंबिक पत्र आहेत कशा प्रकारे लिहिलं जातं हे ठिकाणी पाहणं अपेक्षित आहे. त्याचबरोबर मला अजून एक सांगायचं आहे, की या ठिकाणी आपण पत्रलेखन करत असताना
किंवा आपण ज्यावेळेस औपचारिक पत्र मतलब विभाग ज्यावेळेस आपण बघत असतो, विभागानुसार जर आपण विचार केला तर आपल्याकडे वेगवेगळे हे काय विचारलं जात असतं, पत्र म्हणजे उपयोजित लेखनाकडे सगळ्यात प्रथम माझं म्हणणं आहे की लक्ष देणं गरजेचं आहे. उपयोजित लेखन करत असताना त्या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त उपयोजित लेखनाचे जे काही प्रश्न आहेत ते सोडवणं अपेक्षित आहे. कारण की त्या ठिकाणी आपण जर उपयोजित लेखन सोडवलं नाहीत, बरेचसे मुलं काय करतात, उपयोजित लेखन ऑप्शनलला टाकतात. पण या ठिकाणी माझं असं म्हणणं आहे की आपण उपयोजित लेखन जर लिहिलं नाही तर आपले मार्क्स कमी होतील, आपले पर्सेंटेज त्या ठिकाणी कमी होतील आणि पासिंगचा जो सोर्स आहे तो सुद्धा त्या ठिकाणी कमी होईल. म्हणून सगळ्यात महत्वाचं आहे की जे आपण प्रश्नपत्रिका सोडवत असताना आपला सर्व पूर्ण जो काही पेपर आहे तो सोडवणं अपेक्षित आहे. आणि सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी न्यूज ऐकल्या असतील की तुमच्यासाठी लँग्वेजच्या पेपरला खास करून विशेष करून काय होत असतं की वेळ कमी पडत असतो. मग त्या वेळेचं जर आपण भान केलं की आता लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळं काय झालेलं आहे की तुमचा लिहिण्याचा स्पीड त्या ठिकाणी कमी झालेला असेल, असा हिशोब करून आपल्या एसएससी बोर्डचा टायमिंग काय झालेला आहे वाढवलेला आहे. कमीत कमी तुमचा जो 3 तासाचा जो पेपर आहे त्यासाठी 30 मिनिट हे वाढवलेले आहेत. म्हणजे 3.5 तासाचा तुमचा पेपर झालेला आहे. आणि ज्यावेळेस तुमचा 40 मार्काचा जो पेपर आहे त्यामध्ये तुम्हाला 20 मार्क्स हे 20 मिनिट हे वाढवून मिळालेले आहेत. म्हणजे आता जो काही आपल्याला वाढलेला जो काही टाइम आहे त्या टाइमाचा खूप उपयोग होणार आहे. कारण अर्धा तास म्हणजे 30 मिनिट हे खूप कमी नाही. कारण आपला पूर्ण पेपर त्या ठिकाणी कव्हर होण्यास खूप मदत होणार आहे. त्यामुळं माझं जे म्हणणं आहे की सगळ्यांनी जे उपयोजित लेखन आहे त्याकडे बिलकुलही दुर्लक्ष करू नका. कारण उपयोजित लेखनामध्ये तुम्हाला नक्कीच मार्क्स मिळतील आणि जशा पद्धतीने स्टेप बाय स्टेप तुम्ही जर गेलात तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी छान असे मार्क्स मिळतील. तुमचे जे पॉइंट आहेत ते पॉइंट जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केले तर कमीत कमी माझं म्हणणं आहे पत्रलेखनामध्ये कमीत कमी तुम्हाला 5 4.5 त्या ठिकाणी मार्क्स मिळू शकतात आणि खूपच छान लिहिलं तर 6 पैकी 6 सुद्धा गुण त्या ठिकाणी मिळू शकतात. पण पत्रलेखन करत असताना आपल्याला स्वल्पविराम, विषय, माननीय जे काही गोष्टी आहेत, जेवढ्या काही आपण आता पाहिल्या त्या सगळ्या गोष्टी तुमच्या पत्रामध्ये जर आल्या तर नक्कीच असा एकही म्हणजे सगळेच जे मुलं आहेत त्यांना 6 पैकी 6 गुण मिळतील अशी मी अपेक्षा करते. आणि या ठिकाणी माझं कोणाला काही विचारायचं असेल तर तुम्ही विचारू शकता. मॅडम. Yes, ma'am. We can stop. हां. Okay. Thank you, थँक यू ma'am. मॅडम. Thank you.